छत्रपती संभाजीनगर शहरातील पासपोर्ट ऑफिस आणि टपाल कार्यालयांना एका निनावी ईमेलद्वारे उडवून देण्याची धमकी देण्यात आली होती। या ईमेलमध्ये 16 RDX बॉम्बचा उल्लेख असल्याने संपूर्ण शहरात एकच खळबळ उडाली होती। सकाळी छत्रपती संभाजीनगरमध्ये एका निनावी ईमेलने पोलीस प्रशासनाची झोप उडवली। महाराष्ट्र राज्यातील सर्व पासपोर्ट कार्यालय आणि टपाल कार्यालयांमध्ये दुपारी ठीक 12:10 सायनाइड विषारी वायू मिश्रित 16 RDX बॉम्बचा स्फोट होणार आहे असा दावा ईमेलमध्ये करण्यात आला होता। हा ईमेल मिळताच पोलीस यंत्रणा तातडीने ऍक्शन मोडमध्ये आली। परिस्थितीचा गांभीर्य ओळखून सिटी चौक पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक निर्मला परदेशी यांनी स्वतः कमान सांभाळली। त्या तातडीने बॉम्ब शोधक आणि नाशक पथकाला घेऊन पोस्ट ऑफिसमध्ये दाखल झाल्या। त्यांनी कोणताही विलंब न लावता कार्यालयातील सर्व कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना सुरक्षितपणे बाहेर काढलं आणि संपूर्ण परिसराची कसून तपासणी केली। तासनतास चाललेल्या शोध मोहिमेनंतर पोलिसांच्या हाती काहीही लागलं नाही। परिसरात कोणताही बॉम्ब किंवा स्फोटक वस्तू आढळली नाही, ज्यामुळे प्रशासन आणि नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला। हा एक हॅक कॉल म्हणजेच खोटी अफवा असल्याचं स्पष्ट झालंय। दरम्यान हा ईमेल कोणी पाठवला, यामागे कोणाचं षडयंत्र आहे याचा शोध आता पोलीस तांत्रिक मदतीने घेतायत। अशा अफवा पसरवून भीतीचं वातावरण निर्माण करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल असा इशाराही पोलिसांनी दिलाय।